नमस्कार, मी रवी किरण उर्फ विशाल दिनकर आवळे. मी BA ग्रॅज्युएशन झालं आहे. माझं डिप्लोमा इन हार्डवेअर नेटवर्किंग झालं आहे आणि माझा सध्या व्यवसाय फोटोग्राफीचा आहे आणि मी प्रभाग क्रमांक 6मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. माझ्या पाठीमागे कोणताही राजकीय वारसा नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आहे. समाजसेवेचं मला समाजसेवा करायची असल्यामुळं मी या प्रभागात एक सक्षम उमेदवार म्हणून उभा आहे. ह्या प्रभागामधून तुम्ही निवडणूक लढत असताना तुम्हाला का वाटलं की तुम्ही निवडणुकीत उतरावं किंवा निवडणूक लढवावी ह्या प्रभागासाठी? या प्रभागातील सर्व लोकांचं आम्ही मत घेतलं तर सगळ्यांचं एकमत ठरलं की जो आपल्या कामाला आपल्या काही हे असेल, आपलं काही काम असेल त्याला धावून जातो, परत आपल्या अडीअडचणीला जो समोर जातो तोच आपल्या प्रभागातून उमेदवार द्यावा असं सगळ्या लोकांचं एकमत ठरलं होतं. त्या सगळ्या एकमताने आणि आमच्या जी युवा पिढी आहे त्यांच्या विचारांनी त्या सगळ्यांनी मला इथून उभं केलं आहे. या प्रभागामध्ये काय मुख्यत्वे समस्या तुम्हाला जाणवल्या? या प्रभागात मुख्य समस्या भूमिगत गटाराची आहे. भूमिगत गटाराचं इथं मच्छर होतात पावसाळ्यात आणि दुसरी एक मुख्य समस्या म्हणजे हा रस्ता आमचा आधी चांगला होता, ह्याच्यावरती डांबरीकरण केलं आणि पावसाळ्यात या घरांच्या पुढे इतकं पाणी साचतंय की जाता येत नाही आणि तिथं 1-2 वेळा साप आले, त्या पाण्यात साप होते सगळीकडं. परत ह्या त्यासाठी आम्ही नगरपंचायतमध्ये कितीतरी अर्ज दिलेत, त्या अर्जावर कोणतीही कारवाई नाही झाली. परत इथं पाण्याचं कनेक्शनचं आपलं नळ आहे, इथं ह्याच्यावरून कितीतरी गाड्या जातात, प्रत्येक वेळेस ते फुटतंय, तिथं परत काम करायला लागतंय. या इथल्या लोकांच्या सर्व समस्या आहे. परत इथं ज्येष्ठांसाठी पण एखादं विरंगुळा केंद्र उभं राहावं, लहान मुलांसाठी काहीतरी नाना-नानी पार्क, या सर्व समस्यांचा अभ्यास करून आम्ही आमचं एक विजन ठरवलेलं आहे. मग ह्या प्रभागामध्ये मुख्य एवढ्या समस्या आहेत, मग ह्याच्या अगोदरचे जे ह्या भागातून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ह्या भागाकडे त्या समस्यांकडे लक्षच दिलं नाही का? हो, आता आम्ही कितीतरी वेळा पालिकेकडे अर्ज केलेत, पण ह्याच्यावर एकही कारवाई झाली नाही. फक्त येतात, बघून जातात, तेवढ्यापुरतं तेवढं करतात, बाकी कोणी लक्ष देत नाही इथं. आज आतापर्यंत ते जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिले त्यांचं यावरती काय उत्तर यायचं? काय नाही, ते येतात, पाहून जातात, त्यांच्या पद्धतीने ते थोडंफार करतात. बाकी तेवढा जो प्रश्न आहे तो रस्त्याचा मुख्य पाणी साचतो, त्या प्रश्नाकडे कोणीही अजून पाहिलेलं नाही. आम्ही आमच्या इथल्या गल्लीतून कितीतरी लोकांनी अर्ज दिलेत, पण त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. येणाऱ्या समजा तुम्ही निवडून आलाच या प्रभागामधून, तर मुख्य तुम्ही 100 दिवसाचा अजेंडा काय राबवणार? कोणती मूळ समस्या तुम्ही पहिल्या 100 दिवसात मिटवणार? पहिली तर समस्या इथली भूमिगत गटाराची, ती समस्या सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. परत दुसरी इथलं कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण ते पण होणार. परत अजून नाना-नानी पार्क लहान मुलांसाठी, परत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, परत इथं सोलर लाईटसाठी आम्ही एक नियोजन केलं आहे, ते पण करणार आहे. परत जे कनेक्शन आहे, नळ कनेक्शन, आता ह्याच्यावर पहिली मुख्यतः आमचे लक्ष राहील. अजून बरंच CCTV कॅमेऱ्याचे आम्ही सुरक्षेसाठी इथं CCTV कॅमेऱ्याची पण यंत्रणा करणार आहोत. परत प्रभागातील जे गरजूवंत व्यक्ती आहेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर काय उपाय करता येईल हे सगळं आपल्याला करायचं आहे. परत ज्या शासकीय योजना आहेत त्या इथे 100% राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. महिलांसाठी आता कौशल्य रोजगार मोहीम सरकारच्या वतीने ज्या योजना मोफत योजना येतात त्या इथे राबवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. हा प्रभाग मुख्य ते नव्याने घरे बांधून नवीन सदनिका बांधलेले हा प्रभाग आहे. नवीन लोक राहायला आलेली ते, मग त्यांच्यासाठी जो ड्रेनेजचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, तो नवीन विकास आराखड्यात तुम्ही ह्याविषयी तो मांडणार का? 100% आम्ही त्याच्यावर पहिलाच तो मुद्दा घेणार आहे. त्याच्यावर 100% आम्ही इथं सगळ्यांचं एक मत घेऊन आणि नगरपालिकेतर्फे जो काही निधी भेटेल त्याच्यावर आम्ही 100% भूमिगत गटाराची ही योजनेची काम 100% करणार आहे. जनतेला यापुढील आव्हान काय असेल तुमचं? काही नाही, मी एक सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आहे. माझ्यापुढे कोणताही राजकीय वारसा वगैरे काहीच नाही. मी सगळ्यांच्या पाठीमागे इथं अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. सगळ्यांनी मला सहकार्य करावं हीच अपेक्षा. आपलं एक मत देऊन माझ्यासाठी जे पुढील तुमचं जे काही काम असेल ते 100% मी करून देईल हीच अपेक्षा सगळ्यांकडून. आणि एक मत तुमचं माझ्यासाठी फक्त हक्काने द्यावं, एवढेच. धन्यवाद.